सर, आज आपण इथे आलात लायन्स क्लब, पंजाबी कल्चर असोसिएशन, पुणा ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने सुरू केलेला डेंटल प्रोजेक्ट. इथे आपण ज्या सुविधा घेतल्या त्याबद्दल 2 शब्द सांगा. खरं सांगू का दीपक, हा जो प्रोजेक्ट सुरू झाला तो ॲक्च्युली माझ्या टेन्युअरमध्ये झाला. मी प्रेसिडेंट होतो लायन्स क्लबचा आणि पुणा ऑटोमोबाईल असोसिएशनचा सेक्रेटरी या नात्याने ह्या प्रोजेक्टशी जोडला गेलो. जेव्हा सुरू झाला प्रोजेक्ट तेव्हा असं वाटलं की फक्त अंडर प्रिव्हिलेज लोकांसाठीच आपण करतोय की काय. पण मी स्वतः जेव्हा इथे आलो तेव्हा इथली जी सर्व्हिस, इथलं टोटल सगळी स्वच्छता, नंतर स्टाफचं बोलणं, डॉक्टरांची आमच्याबद्दल म्हणजे पेशंटबद्दलची जी आत्मीयता आहे, ते सगळ्यांना असं वाटलं की अरे फक्त बाकीच्यांसाठी कशाला, आपण याचा कधीतरी अनुभव घेतला, जर वेळ आली तर घ्यायला पाहिजे आणि आपण इथेच ट्रीटमेंट करायला पाहिजे. कारण आपला प्रोजेक्ट आहे. तर जसं आपला प्रोजेक्ट आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला पण सॅटिस्फॅक्शन, समाधान मिळालं पाहिजे की काय पद्धतीची ट्रीटमेंट लोकांना मिळते. आणि तोच विचार डोक्यात ठेवून खरं म्हणजे मी क्लिनिकमध्ये आलो आणि पहिल्या दिवशीच मला खूप छान वाटलं की एकंदरीतच सगळा जो काही ॲप्रोच होता तो अतिशय पॉझिटिव्ह होता. आणि फक्त केवळ ट्रीटमेंट पुरतंच नाही तर एकूण सगळ्याच बाबतीत फॉलोअप घेणं, फोन करणं की आज तुमची अपॉइंटमेंट आहे सर, तुम्ही येणार आहे का नाही, किती वाजता येणार आहे, किंवा या सगळ्या बाबतीत. आणि सर्वात महत्त्वाचं मला जे आवडलं की ज्या वेळेला अपॉइंटमेंट दिली त्याच वेळेस डॉक्टर उपलब्ध होते. कारण बऱ्याचदा असं होतं की आपण अतिशय प्रोफेशनल ठिकाणी जातो पण आपल्याला अपॉइंटमेंट दिली त्याच्यानंतर सुद्धा आपल्याला बराच वेळ तिथे तिष्ठत बसावं लागतं, वेट करावा लागतो. आणि डॉक्टरांशी इंटरॅक्शन करताना पण हे लक्षात आलं की त्यांना पेशंटला नक्की काय म्हणायचं हे जाणून घेऊन त्यांनी पुढची ट्रीटमेंट केली. आणि या सगळ्याचा मला नक्कीच आनंद आहे आणि ह्या प्रोजेक्टचा एक भाग होतो त्याचाही आनंद आहे. आणि मी ह्या व्हिडिओद्वारे सगळ्याच आपल्या पाडाच्या, नंतर लायन्सच्या आणि PCAच्या मेंबर्सना आवाहन करू शकतो की तुम्ही या इथे नक्कीच. इथला स्टाफ चांगला आहे, इथले डॉक्टर्स चांगले आहेत, इथल्या सुविधा उत्तम आहेत. त्यामुळे नक्की इथल्या सगळ्या फॅसिलिटीचा लाभ घ्या आणि आपल्या प्रोजेक्टला अजून मोठं करा. आणि दीपक, ऑल द बेस्ट तुला पण आणि तुमच्या पूर्ण टीमला पण आणि सर्व डॉक्टरांना पण खूप खूप अभिनंदन आणि आभार. धन्यवाद. थँक्यू सर.